आजा, आज कुठं बाहेर पडायचं नाही हं? आत्ता सांगत्या, घरातच बस. मी आले देवळातनं जाऊन. काय मामी, अहो लग्नाची बॅग मी कालच भरून ठेवली. लग्नाची बॅग नाही, मग कपड्यांची बॅग आहे. का? घर सोडून निघाली मी. काय? का? का म्हणजे तुमच्या घरात कसं राहायचं आम्ही? माझं घर? मग काय माझं आहे का? तुमच्या नावावर घर आहे ना. मामी, तुम्ही इथंच थांबायचं. इथं थांबून काय करायचं? माग तुम्ही म्हणला होता म्हणून थांबले होते मी, पण आता नाही. कोण आहे का ह्या घरात जी मला समजून घेणार आहे? माझी लेक होती, जिला माझी काळजी होती, तिचं बी लगीन झालं. माझ्या लेकीच्या नावावरून तुमच्या नावावर अर्ध घर आहे. आमचं काय? उद्या तिनं तिच्या नवऱ्याने ही वाटणी एकाची ठरवली तर आम्ही काय गोट्यात राहायचं का? अहो असं कसं म्हणताय मामी? हे घर जरी आमच्या नावावर असलं तरी तुमचा हक्क आहेच की. असं नुसतं म्हणायला काय जात आहे? उद्या तुम्ही आम्हाला हाकलून दिले तर काय करायचं आम्ही? आम्ही कोण तुम्हाला हाकलणार आहे? अहो तुमचंच घर आहे आणि मी तुम्हाला आईच्या जागी मानतो ना. एवढंच तुम्हाला वाटत असेल की मी तुमच्या आईच्या जागी आहे म्हणून, मग तुम्ही देणार आहेत का हे घर माझ्या नावावर करून? चला येऊ येऊ या. कसं वाटलं आपल्या शीतलच्या नावाचं घर? मस्त आहे ना. ना छान आहे ना घर. होय. अक्का, अक्का काय झालं? आपल्या शितलीचं तर लग्न होणार. हे घर सोडून आपल्यापासून लांब जाणारी या विचारानंच मला झोप लागणं झाले. या घरातलं पोरगी गेल्यावर हे घर कसं वाटत? सतत आता आपल्या डोळ्यासमोर नसणार. अक्का, अहो असं का म्हणता? शीतल जरी लग्न करून चालली असली ना तर ती ह्याच गावात असणार आहे की. पण सुमन, एकदा का पोरीनं माहेरचा उंबरठा ओलांडला की तिच्या नवऱ्याचं घर हेच तिचं स्वतःचं घर होत असते. वय आपण तरी लग्न झाल्यापासून किती वेळा घरी गेलोय. काय कार्यक्रम असेल तरच. सुरुवातीला सणासुदीला जायचो, पण आता ते बी बंद झालंय. होय, कारण हे घर आपलं झालं. आपलं सगळं सणवार जे काय असतील ते या घरात करायची ओढ लागली आपल्याला. तसंच शीतलचं पण होणार. ते घर तिचं असणार आणि प्रत्येक सण, प्रत्येक नवीन गोष्ट ती त्या घरासाठी करणार. अक्का, अहो आपलं माहेर लांब आहे म्हणून आपण जाऊ शकत नाही, पण शीतल तर ह्याच गावात असणार आहे. आणि ती जर नाही येऊ शकली तर मग आपण तिच्याकडे जाऊ. तसं नाही सुमन. अगं माहेरच्यांनी पोरीच्या संसारात लुडबुड करू नये. तिचा संसार तिला सुखानं करून द्यावा. या गावात असली तरी ती तिच्या संसारात हरवून जाईल. 40 पिढ्यानंतर पोरगी जन्माला आली म्हणून सगळी किती आनंदात होती. सगळ्यांना तिची किती सवय झाल्या आणि आता ती हे घर सोडून जाणार. कशाला रडताय सगळेजण? हाकेच्या अंतरावर जाणार आहे. कवा पाहिजे तेव्हा राहायला बी येऊ शकते. आणि कधी काय लागलं
तर नीलम काकी आहेच की. आणि कधी कटा आलाच तर सुमन काकी नाश्ता पाठवून देईल सौऱ्याकडे. पुष्पा काकी नसेल ना तेव्हा सौर्या हळूचून मला नाश्ता देऊन जाईल. शीतल, असं नाही चालणार ग. तिकडे गेल्यावर हे घर जेवढं तुझं आहे तेवढं ते बी घर तुझंच असेल. आम्ही लग्नानंतर आमचं घर सोडून इथं आलो आणि या घराला आपलंसं केलं. आय ते घर तर मी आपलंसं करणारच, पण मी हे घर बी नाही सोडणार. शीतल, तुला तिकडे करमल ना आमच्या शिवाय? नाना स्त्री स्त्री गजमुखन हो पुढे मी आलोच. चल ये लवकर ये. मोरेश्वरम सिद्धिदम. हे हुबलाक बोला विक्रम शेठ. भाऊला तुला काय कळतं का नाही? का? इथं तोंडाला फसून मंगलाष्टक काय खात बसलायस? त्याला का उत्तम मग? इथं आजी अजून आला नाही. गाव दर्शनाला जायचंय. नवरदेवाचा पत्ताच नाही. घोडा बँड सगळं आणून ठेवलंय. सगळी खोळंबल्यात तिकडं तरी अजून आजी आला नाही. मग मी काय करू? तर तू चमकून काय उपयोग आहेस का? लग्न तर आजाच आहे. वाईट की मी कुठं म्हणतोय माझं आहे, आजच होणार आहे. पण विक्रम, आपल्याला पण लग्नाची गडबड करायला पाहिजे बाबा. आणि मला एक महत्वाचा माणूस येणार आहे भेटायला. आता कोण महत्वाचा माणूस? टेलर. किंवा नाही कशाला? मला सूट शिवायला. सूट? होय. अजिंक्य, तुम्ही लग्नामध्ये सूट का नाही घेतलं? नाही, मॅडमने जे पसंत केलं ते घेतलं. पण तू सूट घातला असताना तर लय भारी दिसला असता. होय, मला सूटच पाहिजे. मला डोक्यावर पडलायस का तू? अरे इथे एकतर नवरदेव गावाना गाव देवाला जायला आणि तुझ्याकडे बी आला नाही म्हणजे कुठे गेला असेल ह्यो? शीतलला फोन लाव की मग. तेवढंच करतो आता. त्याला फोन लाव, त्याला फोन लाव. शितले, अगं बाई सोड की त्याला. कुणाला? कुणाला? आजालाच की. पण मी कुठं धरून ठेवलंय? उगाच नाटक करू नकोस बर का. तुमचं कुठेतरी भेटायचं ठरलं असणार आहे माहिती की मला. गावात धरणं त्याला फोन लावतोय, फोन बी उचलणार माझा. अगं इकडे घरी घोडान बँड दोन्ही बी आणून ठेवले. मामा आजीजी सगळी माणसं खोळंबल्यात. अगं गावातल्या सगळ्या देवांचं दर्शन करून उद्या सकाळी परत लवकर लग्नाला निघायचे. अरे पण तू मला भेटायला आलाच नाही तर? काय? तुला भेटायला आला नाही? तर गेला येऊ. एकतर त्याला 1000 वेळा सांगितलं की हळदी लागलं बाहेर कुठे जायचं नसतं. पण पोरगा ऐकल तर शपथ. बरं ठीक आहे, चल बघतो मी. आजा कुठं गेला असेल? अहो भैया बास झाला आता, गेलाय रंग. नाही टॅलेंट, रंग नाही गेला अजून. शीतलला येऊ रंग लय महागात पडणार आहे. नाही तिच्या आयुष्याचा बेरंग केला ना तर बघ, लई मोठी चूक केली टॅलेंट तिने. लई महागात पडणार आहे तिला. आमच्या आयुष्यात आली असती तर राणीसारखी राहिली असती, पण नाही, तिने दुसरा मार्ग निवडला. लई डेंजर मार्ग. ठीक आहे, आमच्या घरात आता येऊ शकणार नाही ना ती. ठीक आहे, काही हरकत नाही. पण ज्या घरात जाणार आहे ती तर सोडच म्हणाव. ज्या घरातनं बाहेर पडणार आहे ना
नाही दोन्ही घरातल्या रस्त्यावर आणलं ना तर नाव हर्षवर्धन देशमुख सांगणार नाही. काय बाई पोरी आहेत, घर आवरायचं सोडून स्वतःच बघत बसल्यात. नीलम, अगे नीलम, काय झालं चिडायला? अगं लग्न घर आहे, असं चिडचिड बरी नाही. अहो चिडते कुठं, पोरीने घर आवरलं नाही, स्वतःच आवरत बसल्यात बघा. अगं चालायचंय. बाकी तुझं आवरून झालेलं दिसतंय. आता मला काय आवरायला लागतंय, माझं आपलं हे असंच. आज तुला एक गोष्ट सांगायलाच पाहिजे. कोणती? उषा, आज तुला छान दिसतीस. चला काय पण. काय झालं अक्का? अगं काय झालं मग मला काय विचारतीस? तुमचं आवरत बसला, हे घर कोणी आवरायचं? औषधीचा आवरण्यातच वेळ गेला. कुठं आहे ती? तू म्हणतो आवरून झाली ना, येतील दोघी खाली. या आता येत आहे. आधी येता येत नाही, तुमची वाट बघून शितली गेली स्वतःच आवरायला. नाना काय झाली का तयारी? अगं बाई, तुझी झाली वाटतं तयारी. झाली म्हणजे सगळीकडची काम आवरून मी माझं आवरलंय. आपली काम लय फास्ट असतात. तू आणि फास्ट नाना, अहो तुमच्या माहितीसाठी सांगतो, आद्याची पाया पडण्याची सगळी मॅनेजमेंट कुणी केली? राहुल ताटेनं. अहो या काम मी केलंय तर घोडा कुणी आणला? मी. बँड कुणी आणला? मी. आद्याला तयार कुणी केलं? मी. एवढंच काय, अहो आद्याच्या घरातल्या गुरांची धारा काढून दूध डेअरी पर्यंत पोहोचवण्याची कामं कुणी केली? तू. हा. आपल्याला एखादी जबाबदारी दिली की ते आपण पार पाडतच असतो. हा बरं बाबा. शीतलचं आवरून झालं का? झालं झालं. शीतल, अगं तू कसली भारी दिसतेस यात. मला वाटलं की आज मार्केट खातोय का काय, पण नाही, तूच मार्केट खाणार आहे. आजा आला का? आला आला, लय काळजी म्हणे अजिंक्य आला का. बर चला, उगाच निघायला उशीर व्हायला नको. ह्यांनी बाहेर घोडान वाजन तरी आणलं. हा, चला. घोडा? हा मग आमची पोरगी गावदेवाच्या दर्शनाला घोड्यावरूनच नेणार आहे. 40 पिढ्यानंतर आमच्या घरात जन्माला आलेली पोरगी आहे, तेव्हा वाजत गाजतच देवदर्शनाला जाणार आहे. चला. तुमचे अजिंक्य फक्त बघतच राहणार बर का. काय पिया कोमल? कोमल बोलली म्हणजे विषय संपला. बर निघा आता पटकन. निघा म्हणजे तुम्ही येणार नाही होय? अगं सगळेच गेलो तर घरात कोण थांबणार? राहुल आहे की. मी? हा, आताच तू म्हणालास ना, मी कोणतीही जबाबदारी घेतली की पार पाडतो, मग हा थांबल की. बर राहुल्या, तू थांब इथं. आम्ही जाऊन येतो. चला. घेशील का परत जबाबदारी? विक्या, आजा कुठे रे? अहो काय माहित, अख्खं गाव शोधलं, कुठंच नाही.
काय बाय पोरग घराच्या बाहेर पडू नको म्हणून सांगून गेलते हा तरी कुठे गेले काय माहित. जिजे अगं आम्ही कामात आहे म्हटल्यानंतर तुम्ही लक्ष ठेवायचं ना. पण होय बाबा तुमचं समजा खरंय पण तो ऐकत नाही त्याला काय करायचं. चला चला झाली का तयारी? गाव दर्शनाला जायचंय ना अजिंक्य? चला आवरा पटकन. ए पुष्पे हा? कुठे गेला होता का तुम्ही? हिथच गेलतो. अजिंक्य चला आवरा पटकन. अगं हिथच म्हणजे आम्ही वाट बघत होतो ना, सगळे थांबलेत. वय शेखऱ्या आलाय का? शेखऱ्या चांगला फोटो काढ बर का, एक नंबर आला पाहिजेत. हा आले चारून मी. चला अजिंक्य. एक मिनिट थांब पुष्पा, काय चाललंय ग तुझं? कुठे गेलता दोघांना सांगता? इथं आमच्या जीवाला किती काळजी लागली ती. हा धड फोन बी उचलत नव्हता. अहो कारखान्यावर गेलतो देवाला. मान कायला का तिकडे कशाला? अहो आता गाव दर्शन आहे म्हणल्यानंतर पुन्हा तिकडे जायला होणार नाही ना, म्हणून म्हणलं आधी कारखान्याचं देव करू आणि मग गावातलं करू. होय आजा खरंच सांग, तिकडे गेलता का? वय हा जीजी गप्पा काय मारत बसलाय? आधीच इथं उशीर झालाय. चला अजिंक्य आवरा पटकन चला. अजिंक्य तुम्ही आवरून घ्या, बाहेर वाट बघतात ना समधीजण. आवरा लवकर. ज्या घरात मी शीतलला घेऊन येणार आहे ते घरच माझ्या नावावर नाही.